मध्ये मध्ये तुम्ही काय बोलायचं काय बोला तुम्ही नाही एवढंच आहे आपल्याला हे ओरिजिनल आपल्याला हे त्यांना द्यायचं असलं हे आपल्याला पाहिजे तर तुम्ही बोलणार आहे का बोलणार आहेत नाही सरांना लावा भेटलं नाही तर मग आम्ही आमची त्याच्यामध्ये खूप आहे एवढा त्याच्यामध्ये हा मला फक्त पण तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यामध्ये कांदाबजार होत आहे म्हणून ते जे आहे ते पडताळणी करतात तसं नाही आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं आमची आदिवासी संस्था आहे हो आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही जे बी काही कास्ट सर्टिफिकेटसाठी फायदे आणू त्याच्यामध्ये कागदपत्र पुरे असतील किंवा नसतील हे आमच्या जिम्मेदारीवर इथून पुढे जर समजा त्याच्यामध्ये काही काळाढवळं झालं तर आम्ही त्याला जिम्मेदार राहणार आमची संस्था आणि ते जर एवढं ऐकून सुद्धा जर देत नसले तर मग आम्ही त्यासाठी इथं बसलेलो आहे चालेल ना काय तुमचं नाव आणि तुमचं हे सांगा एकलव्य आदिवासी भिल समाज उन्नती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ही आमची संस्था आहे आणि माझं नाव विनायक पंडित पवार राहणार कणकोरा आमचं महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख आणि आमचं ऑफिस विरमगाव तालुका खुलताबादमध्ये आमचं विरमगावला ऑफिस आहे बस अशी पण आमची एक मागणी आणि गावामध्ये आदिवासी भिल समाज रोजगार ज्या जागेवर राहत आहे ती जागा गायरान असो किंवा वन जमीन असो ती त्यांच्या नावावर घर बांधण्यासाठी करून देण्यात यावा अशी पण आमची एक मागणी आणि आदिवासी संरक्षण कायदा पेसा ॲक्ट 1996 महाराष्ट्र राज्य 13 जिल्ह्यात 49 तालुक्यात 2835 ग्रामपंचायती गावे पेसा क्षेत्रामध्ये येतात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे हा फार मोठा मुद्दा आहे आणि हे सगळ्या आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर आमचं ह्या उपोषणाला खूप मोठं वळण येईल आणि इथं हे अमरण उपोषण आम्ही मोठ्या संख्येने इथं आमचे समाज इथं एकत्र करून आम्ही बसणार आहोत बस एवढं बोलून माझे 2 शब्द संपतो मतदान करताना काय तुम्ही काय होतं आता 2 निवडणूक झालेली आहे मतदानाचं हो मतदान तर आम्ही करतोच हो प्रत्येकाला सगळ्या ज्यानं हे केलं त्यांना आम्ही मतदान करूच लागलो पण मग त्याचा आम्हाला उपयोगच झालेला नाही आमच्याकडे ते लोक फक्त मतदानापुरतेच येतात आणि नंतर आमच्याकडे दुर्लक्ष आणि सरकार शासन काय म्हणतं वरतून आदिवासीचा विकास आदिवासीचा काहीच विकास झालेला नाही आहे कुठंच विकास नाही जे परत त्याच्या वतीनं जर कधी आमच्या या उपोषणामध्ये आमचा काही मार्ग निघाला नाही तर आम्ही सर्व समाज आमचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधला आम्ही या इलेक्शनवर मतदानावर आम्ही डायरेक्ट बहिष्कार आम्ही मतदान करणार नाही आणि बस एवढंच लोकप्रतिनिधींना भेटले का तुम्ही जे लोकप्रतिनिधी मी पालकमंत्री साहेबांना पण पत्र दिलेलं आहे ना काय म्हणलं काय सांगणार हेच मागणं आहे ना हे मागण्यांचंच पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे त्यांनी काय सांगितले काय आश्वासन नाही त्यांची आमची भेट झालेली नाही भेट नाही झाली बस फक्त तुम्ही पत्र दिलं नाही त्यांचं उत्तर मला मिळालं नाही अजून ते खासदार आहे खासदारांसोबत काय झाली तुमची चर्चा नाही ना त्यांच्यासोबत त्यांना पण तुम्ही पत्र दिलं नाही आम्ही फक्त पालकमंत्री साहेबांना दिलेले आहे संजय शिरसाट साहेब आणि त्यांचं काहीतरी भेटेल आम्हाला आशा आहे आम्हाला याच्यामध्ये थोडी मदत होईल त्यांची तुमचं असं आहे का तसं तर भरपूर आम्ही आहे ना पाठिंबा बऱ्याच यांना दिलेला आहे आम्ही ते करतील पण मग आमच्यावर त्यांचं दुर्लक्ष आहे आणि आमचा जो मूळ पाया आहे कास्ट सर्टिफिकेट हे अधिकारी लोक तिथे जाऊन भेटतात आणि नंतर त्यांना विसरून जातात जे लोकप्रतिनिधींना मतदान करतात मी काय म्हणतो लोकप्रतिनिधी आम्हाला पद पुरतं बरोबर चॉकलेट देतात म्हणजे असं करून कसं करून महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाची भूमिकामध्ये समाज सर्वात माग असलेलं म्हणजे संभाजीनगर जिल्ह्याच्या पण आदिवासी समाज मागं सर्वांना बहिष्कार करतात माझं नाव